नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुमचं सर्वांचं. आजचा टॉपिक आहे उद्या होणारी ODI, फर्स्ट ODI इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. 15मधून प्लेइंग 11 कोण असेल हे आपण डिस्कस करू. आणि एक न्यूज आहे, फॅफ डुप्लेसिस साऊथ आफ्रिकेचा एक प्लेयर जो IPL खेळत होता, परंतु आता त्याने IPLमधून देखील रिटायरमेंट घेतली आहे. तर फॅफ डुप्लेसिस आता आपल्याला कुठूनच खेळताना दिसणार नाही आहे इंडियन प्रीमियर लीगमध्ये तरी. तर सुरुवात करूया उद्याच्या मॅचबद्दल. उद्या फर्स्ट ODI आहे. 2 टेस्ट हरल्याच्यानंतर उद्याच्या ODIकडे सगळ्यांचं लक्ष असेल. इंडिया कशी परफॉर्मन्स करते, बाउन्स बॅक करते की नाही. मला आशा आहे खूप ODI साईड खूप चांगले करतील, बघू. तर शुभन गिल इंजर्ड आहे, तर त्याच्या ॲब्सेन्समध्ये KL राहुलकडे कॅप्टनशिप दिली आहे. KL राहुलच्या कॅप्टनशिपबद्दल खूप डाऊट आहे मला, पण बघू कसं करतो पुन्हा एकदा. आणखीन मला वाटतं ओपनिंगला जयस्वाल आणि रोहित शर्मा येतील. 1 डाऊन विराट कोहली असेल. 4 डाऊन कदाचित स्वतः KL राहुल किंवा ऋषभ पंत या दोघांपैकी कोणतरी एक येईल. त्याच्यानंतर KL राहुल, जडेजा असेल. इंडियामध्ये तर कुलदीपला पण चान्स मिळण्याची शक्यता आहे. आणि फास्टरमध्ये अर्शदीप असेल, हर्षित असेल आणि मे बी ऋतुराज नाही, सॉरी, प्रसिद्ध कृष्णा. 3 फास्टर असतील. जडेजा आणि कुलदीप तो हे 2 स्पेशलिस्ट स्पिनर झाले, तर या 5 बॉलर बरोबर जातील. तर आणि सॉरी, तिलक वर्माचं एक नाव राहिलं. तिलक वर्मा पण असेल. तर माझे प्लेइंग 11 सांगतो मी. रोहित शर्मा, जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, KL राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप. हे माझे प्रॉबब्ली प्लेइंग 11 असेल उद्याच्या मॅचसाठी, बघू. साऊथ आफ्रिकेकडून एवढं कन्फर्म नाही तर सुद्धा बहुमा ऑब्व्हियसली कॅप्टन एडन मार्करम, रियान रिकल्टन ओपनर आणि विकेट कीपर आहे तो. क्लिंटन डिकॉक पण कमबॅक आहे ना, तो सुद्धा असणार. तर रिकल्टन की क्लिंटन डिकॉक, मार्करम बरोबर कोण ओपनिंग करते बघण्यासारखं असेल थोडं. मला वाटतं डिकॉक करेल ओपनिंग, रिकल्टनला 1 डाऊन ठेवतील. त्याच्यानंतर कॅरबिन बॉश असेल, ब्रेविस असेल, परत टोनी जॉर्जी असेल, केशव महाराज, मार्को यान्सन, लुंगी एनगिडी, परत अँद्रे बर्गर, आणखीन रुबिन हार्मन असेल कदाचित. तर हे लोक खेळण्याची शक्यता आहे साऊथ आफ्रिकेकडून. तर उद्या KL राहुलची कॅप्टनशिप पण बघू कसं काय करतो. कॅप्टन थोडा ॲक्टिव्ह पाहिजे. विकेट जात नसेल तर काहीतरी नवीन आयडिया, बॉलिंग चेंजेस, फिल्डिंग अशी काहीतरी घ्यायची की बॅट्समॅनवर प्रेशर आला पाहिजे. बॅट्समॅन विचार करायला लागला पाहिजे की आणि ही फिल्डिंग का घेतली असेल. त्या प्रेशरमध्ये विकेट जाण्याचे चान्स असतात. जशी सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियामध्ये एक वेगळी टॅक्टिक वापरली होती. त्यांनी T20मध्ये सिली पॉईंट आणि लेग गल्ली ठेवली होती. 2020मध्ये सहसा कोण ठेवत नाही. तर तसं काहीतरी प्रोॲक्टिव्हली अशी कॅप्टनशिप बघायला मिळाली पाहिजे KL राहुलकडून. आणि बॅटिंगमध्ये आमचे लेजंड रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून पण मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तसंच तिलक वर्मा, KL राहुल. जर KL राहुल विकेट किपिंग करणार असेल तर 100% ऋषभ पंतला मिळेल चान्स. जर KL राहुल विकेट किपिंग करणार असेल
तर मात्र मग रिषभ पंतला मिळेल की नाही माहिती नाही. मग ऑलराऊंडर सुंदरकडे पण जाऊ शकतात किंवा किंवा मग जोरेलला पण घेऊ शकतात. जोरेलचं चान्स कमी वाटते मला वाटतं. राहुल किंवा रिषभ पंत दोघं खेळतील की नाही मुश्किल आहे. तर बघू उद्या पहिली बॅटिंग आली तर मोठा स्कोअर करतील अशी अपेक्षा आहे. रांचीला मॅच आहे धोनीच्या होमटाऊनमध्ये. रील भरपूर बघायला मिळतात आहे. प्लेयर लोक धोनीला मिळतात आहे, घरी जाऊन डिनर वगैरे करतात आहे. धोनी आपले एक बाईक कलेक्शन, कार कलेक्शन जे त्याचं मोठं असं त्याचं काय ते बोलतात ग्राउंड फ्लोअर किंवा हवेली त्याची ती भरलेली आहे त्या गाड्यांनी. त्याचे रील फोटो बघायला मिळतात आहे आपल्याला. बघू उद्याची मॅच कशी इंडियाला स्टार्ट मिळते. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.